TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. चेंडू होता, नोचा इशारा, भीमा चेंडूचा इशारा होता पंचांचा. दिवाकर पहिला चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा नो चेंडू हाताळला जातोय. चक नो. दिवाकर मार्फत गोलंदाजी चक नो. फ्री हिट कायम असेल या चेंडूवर नाही, मात्र अगोदरच्या चेंडूवर जी फ्री हिट लागते ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. बीट होते तो फलंदाज, बीट होते तो यष्टी रक्षक राजेश. 22चा इशारा, एक धाव मिळते नागेश याच्या नावानं. सुरेख चेंडू, नक्कीच चेंडूला बॅकलिपला थोडासा खाली घेऊन सॉफ्ट हँड बॉटम जेंटल पुश केलं होतं चेंडू. सुरेख चेंडू, बॅकलिपला पुन्हा एकदा थोडंसं वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला लिफ्ट केलं जातंय, मात्र चेंडू बळतोय. डीप मिड ऑन चेंडू, अप्रतिम चेंडू. हेलिकॉप्टर शॉट प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये धावाची शक्यता, मात्र अतिशय तन्मयतेने योग्य रनिंग बिटवीन द विकेट राखत 2 धावा पूर्णत्वास नेतो चेंडू. फ्रंटफूट लेवून चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. ऑफ ड्राईव्ह चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आत अडवला जातोय. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच चेंडूला फुलटॉस हाताळतोय, चेंडूला दिशा देतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी. आता मात्र चेंज ऑफ स्पेस, गती कमीवर परिवर्तन होतं. गती कमी होती चेंडूची. आपण बघतो चेंडू जातोय तो लॉंग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी पुढचा चेंडू आता मात्र अप्रतिम चेंडू. बीट होतोय फलंदाज, बऱ्याच वर्षानंतर पाहतोय. आता मात्र चेंडूला हेलिकॉप्टर शॉट प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय लॉंग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू 19 अंकुश षटकातील बोलतो चेंडू. आता मात्र सरळ चेंडूला हुक करतोय बॅट खांद्याच्या मागे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे. 6 धावांसाठी. सरळ चेंडूला स्वंग करतोय बॅट खांद्याच्या मागे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे. 6 धावांसाठी. अप्रतिम षटकार, शेतकऱ्यांची हॅट्रिक पूर्ण. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला पूल करतोय. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. हुक केलेल्या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्सने चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. त्यांनी पुन्हा गोलंदाजी मारतो. राईट आर्म मोद विकेट. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईटचा इशारा तो पंच अजित मात्रे सर मोद विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा बट्टा. चेंडू जातो डीप विकेट पावणे बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. त्यांनी पुन्हा गोलंदाजी मारतो. मोठा बट्टा मारण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज. यष्टीरक्षक त्यांना पुन्हा गोलंदाजी मारतो. यावेळेस ब्लॉक स्ट्रोक केलेल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. त्यांनी पुन्हा गोलंदाजी मारतो अल्पेसाठी. यावेळेस सरळ बॅटने खेळलेला आहे चेंडू. सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 धावांसाठी षटकार. मार्कवर पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित आयुष्यवन बनवू शकला नव्हता फलंदाज. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये. एकच धावा समाधान बांधतात आणि या 1 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 65 या धावसंख्येवर. अल्पेश समोर आहे. यावेळेस बघितलं आपण ऑफसाईडच्या दिशेने इनसाइड आउट करून केला होता चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली, कारण हवा जी आहे लेग स्टंपच्या बाहेर. चेंडू वाईटचा इशारा. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. 1 धाव येते. ओव्हर द विकेट. स्टेट ड्राईव्ह केला होतोय. बॅक ड्राईव्ह होता चेंडू. त्या ठिकाणी मिस करतोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हाय स्कोरिंग मॅच या टुर्नामेंट मधली. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होत शकतो आणि 3 चेंडू शिल्लक आहे. 75. ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता.
चेंडूला ऑन ड्राईव्ह केला, चेंडू जातो वाईट स्पीड ऑनच्या दिशेने, थोडीशी मिस फिल्डिंग, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, गडी बांधण्याची शक्यता, आपल्या पॉपिंग क्रूज ऑनसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फ्लम एल बी मिळतोय आणि पंचांचा बोट आकाशाकडे उंच. हा फलंदाज बाद, एकंदरीत धावसंख्या झाली ती 77 आणि 78 धावा. राजेश डावखुरा फलंदाज, पहिला चेंडू लपूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन व्यवस्थित नव्हता आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात नियम क्रमांक 32 च्या अनुषंगाने फलंदाज राजेश अल्पेश. षटकातील पुढचा चेंडू ऋषीसाठी. ऋषी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूला दिशा देतोय, चेंडू वळतोय ऑन विकेट क्षेत्र आणि मिडविकेटच्या मध्ये, मात्र चेंडूची फेकी होईल, डायरेक्ट हिट होतोय आणि फलंदाज नियम क्रमांक 38 च्या अनुषंगाने धावबाद. 2 गडी बाद होतात. अल्पेश पुढचा चेंडू अपस्टिकचा थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडूला फ्लॅशी पंच करण्याचा प्रयत्न, धावता सुरेख झेल टिपला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि अशा पद्धतीनं तिसरा फलंदाज 76 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना येतोय. पुढचा चेंडू अल्पेश, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंकुश मार्क ओल्ड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक दक्ष, नियम क्रमांक 37 च्या अनुषंगाने फलंदाज यष्टीजीच्या स्वरूपात बाद. राईट ओल्ड विकेट. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय तो मिड ऑन क्षेत्रामध्ये, मात्र एक धाव पडून पूर्ण करताना समाधान व्यक्त करतोय भूपेंद्र. अशा आता मात्र नक्कीच एक चांगलं ड्राईव्ह, चेंडूला दिशा देतोय, चेंडू बदल एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये धावाची शक्यता आणि पुन्हा एकदा नियम क्रमांक 38 च्या अनुषंगाने फलंदाज धावबाद भूपेंद्र सडे. आता मात्र बी शेप मध्ये खेळतोय, बॅकलिपचा चांगला वापर करतोय, चेंडूला हाफ पॉइंट, चेंडूला लिफ्ट करतोय, चेंडू वळतोय लॉंगन क्षेत्रामध्ये, लॉंगअपचा क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा नियम क्रमांक 38 लागू. भूपेंद्र याची खेळी संपुष्टात धावच्या स्वरूपात क्षेत्र. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बदलली ते कुठल्याही. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप केलं जातोय, चेंडू वळतोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे साजेस रिटर्न केलं जातंय. फक्त एकच धाव धावांच्या मोबदल्यात त्यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, षटकार हा टोकावा लागेल. यावेळेस आपण बघतोय पूल करण्यात राईट आर्म राऊंड विकेट, एज लागतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय, कुठल्याही प्रकारचे राऊंड विकेटचा मारा. यावेळेस हुक केलेल्या चेंडूला डीप पकडत स्कोअर लेगच्या दिशेने, 77 त्या ठिकाणी त्याच्या हातातून चेंडू जातोय. यस पंचांचा इशारा काय आहे, 6 धावांचा षटकार. पुन्हा गोलंदाजी मार्कवर किसन, तिच्या सुरेख डिलिव्हरी अँगल बनवण्याचा प्रयत्न किसन याचा, ऑफ राऊंड विकेट. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न चुकला जातोय, फलंदाज सुहास याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चुकतोय, निर्धाव चेंडूचे समान राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल करण्याचा प्रयत्न आपण बघू शकता. यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू इनसाइड टाकून करून खेळला जातोय, चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या क्षेत्ररक्षणाने एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती गोलंदाजी मार्कवर. ऑनसाइडच्या दिशेने मिड ऑनला चेंडू येतो, स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय, एक धाव पूर्ण, धावसंख्या 13 धावा. पूल करण्याचा प्रयत्न चुकला जातोय, अंतिम चेंडू शिल्लक आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मिड ऑफला चेंडू जातो, अशा प्रकारे विजयी होतो